शासनास करीत आहे। पाहूयात पुढची बातमी। पुण्यामधल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांकडून सध्या आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या संख्येने इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे मुख्य इमारतीच्या समोर बसून आंदोलन सध्या करतायत। री एक्झाम आणि कॅरी ऑनची मागणी सध्या विद्यार्थ्यांकडून केली जाते। निकाल आल्याच्या नंतर बऱ्याच निकालांमध्ये घोळ आहे आणि या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची तक्रार समोर येते आहे। आंदोलनाच्या ठिकाणी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। सप्लिमेंटरी एक्झाम जे ते मागच्या वेळेस बोलले होते ते आम्हाला हवी आहे। सर मला ग्रेस मार्क्सचा मुद्दा मांडायचा आहे। एकतर 70 मार्काचा पेपर असतो, मॅक्सिमम 7 मार्क भेटू शकतात ग्रेस। इथे मुलांना 10, 12, 16 मार्क भेटतायत। मी एकदा गेलेले एक्झामिनेशन मध्ये एका काउंटरवरून दुसऱ्या काउंटरवर फक्त फिरवतात, त्यांना रूल्स माहिती नाहीयेत ग्रेस मार्क्सचे काय, आणि एक एक वर्ष 2-2 मार्कांनी वाया जातंय लोकांचं। मग याबद्दल प्लीज त्यांनी काहीतरी केलं पाहिजे। करता येत नसेल तर आम्हाला री एक्झाम लवकरात लवकर दिली पाहिजे। आता इन सेमेस्टर एक्झाम्स येत आहेत। त्यामुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभार आहे, एक्झाम डिपार्टमेंटचा भोंगळ कारभार आहे। और ग्रेस मार्क्सच्या बाबतीत स्पष्टीकरण विद्यापीठाने द्यावं, त्याच्या बाबतीत त्यांचं क्लिअरन्स नाही। 2019चं पॅटर्न जे आहे आता 2024चं लागू होईल। विद्यार्थ्यांची मागणी आहे की तुम्ही परत आमची एक री एक्झाम घ्यावी। री एक्झाममध्ये त्यांना अडचण काय, जर कॅरी ऑनचा विषय असेल तर कॅरी ऑनच्या संदर्भात अमरावती विद्यापीठ जर लागू करू शकतं। आपण काही यूपी बिहारमध्ये नाहीये, बाकीच्या वेगळ्या राज्यांमध्ये नाहीये, पुण्यात हा महाराष्ट्रातलंच राज्य आहे आणि पुण्यात जर तुम्ही पुणे विद्यापीठ करू शकत नसाल तर हे शोकांतिक आहे। 3 वर्षाचा लागोपाठ रिझल्ट लागला होता, त्याच्यानंतर ऑलमोस्ट एव्हरीडे रिझल्ट चेंज होतं। म्हणजे आधी मुलांना पास दाखवलं जातं, नंतर परत फेल येतं, नंतर फेल झालेल्या मुलांना पास येतं। हा काय प्रकार चाललाय नक्की कळत नाहीये। माझ्याकडे काही मार्कशीट्स आहेत, त्याच्यामध्ये एकाच मुलाला 5-5 सब्जेक्ट्समध्ये ग्रेस मिळालेला आहे, पण अशी बरीचशी मुलं जी ग्रेस मार्क्स मिळाले आणि पास होऊ शकत होती, पण ती आज एका सब्जेक्ट पाहिजे त्यांचं 1-1 वर्ष वाया जातं। त्यामुळे आमची इच्छा आहे की री एक्झाम देऊन त्या मुलांना एक चान्स द्यावा। पासून विद्यार्थी आलेत, नाशिकवरून पण आलेले आहेत का, तर फक्त कॅरी ऑनसाठी का, तर फक्त एका सब्जेक्टसाठी त्यांचं पूर्ण वर्ष वाया जाऊ नये म्हणून। आम्ही स्वतः VCचे हँडबुक्स वगैरे वाचले, ते आमच्यासाठी करू शकतात। ते सगळ्या गोष्टी त्यांच्याच हातात आहे, पण ते असे ते बोलले होते ना की आमच्या हातात नाही, ते कसं कोणाच्या हातात आहे मग शिंदे।